आम्ही घडवितो उद्याचे भविष्य. इंजिनियर डॉक्टर स्पर्धा परीक्षेद्वारा अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून देणारी, पलूस तालुक्यात सातत्याने निकाल देणारी एकमेव अकॅडमी म्हणजे श्री समर्थ IIT आणि मेडिकल अकॅडमी पलूस. 10वी नंतर आपल्या मुलांसाठी अकॅडमी शोधताय तर आजच संपर्क करा. कराडची सुप्रसिद्ध श्री अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ IIT अँड मेडिकल अकॅडमीमध्ये JEE नीट MHCET साठी प्रवेश मर्यादित, माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण. तर मग आपल्या मुलांसाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच KYC शिवाय अन्य काही अडचणी असतील तर लाडक्या बहिणींनी महिला हेल्पलाईन नंबर 181 या नंबरवरती फोन करून आपली तक्रार नोंद करावी, अशी माहिती पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते यांनी दिली. मोहिते म्हणाले, महिलांना केवळ आर्थिक मदत करणे एवढ्यावरच न थांबता महिलांच्या आत्मसन्मानाबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार करून शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत. या योजनेमुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळालाय. योजनेचा लाभ नियमितपणे घेण्यासाठी लाडक्या बहिणींनी KYC करणे गरजेचे आहे. KYC करताना पती व वडील यांचे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, तरच KYCचा OTP येणार आहे. अनेक लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येत आहेत. त्यांनी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवरती फोन करून आपली तक्रार नोंद करावी. लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 अखेर मुदत देण्यात आली होती. मात्र अजूनही काही लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया अद्याप झालेली नाहीये. त्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ लाडक्या बहिणींनी घ्यावा असे आवाहन राजेंद्र मोहिते यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.